यानंतर एक सर्वसामान्यांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे झोपडपट्टी असेल, धोकादायक इमारती असतील, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतल्या त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। कारण क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेच्या वाढीव FSI वरती लावण्यात आलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे। त्यामुळे क्लस्टर योजनेअभावी रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे। क्लस्टर डेव्हलपमेंटच्या वाढीव FSI वरती आक्षेप घेत दत्तात्रय दौंड यांनी जनहित याचिका दाखल केलेली होती। दरम्यान पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्यांकडे पुरेसा निधी नाहीये, त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंटशिवाय पर्याय नसल्याचा युक्तिवाद राज्य सरकारने उच्च न्यायालयात घेतलेला होता आणि त्याचीच दखल घेत आता न्यायालयाने क्लस्टर डेव्हलपमेंट वरची जी स्थगिती आहे ती उठवली आहे। क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे ही मुंबईची गर्दी आणि रिडेव्हलपमेंट याला एक नवीन दिशा मिळणार। मी न्यायालयाचा स्वागत करतो या निर्णयाचा। आता अधिक जोमानं रिडेव्हलपमेंटची कामं आम्ही गतीने करू शकू अशी आम्हाला एक निश्चित अशी आमची आशा आहे।